या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि या सामन्यामध्ये, कारण की इथून 4 षटकार जर आले या 4 चेंडू मागे तर सामना बरोबर सुटेल आणि तदनंतर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. पुन्हा गोलंदाज अश्विन समोर धीरज. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, तितकं सुंदर या ठिकाणी चेंडूला कट केला गेला. तत्पूर्वी 2 धाब्या ठिकाणी पाहायला मिळतील. आता उर्वरित चेंडू 3 आणि या 3 चेंडूमध्ये 22 धाबा. औपचारिकता या ठिकाणी आपण पाहू शकाल या सामन्याची. पुन्हा आता गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेटचा वापर करताना अश्विन बाबरे. यावेळेस यस सॉफ्ट डिसमिसल चांगला झेल या ठिकाणी अनिकेतच्या माध्यमातून परिपूर्ण झाला आणि या ठिकाणी विकेटचं पतन झाला. 4th विकेट डाऊन. न्यू बॅटर मॅथ्यूजला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू फेस करताना षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस देखील फसला. 5वा गडी बाद मॅथ्यूजचा बॅटर आल्या पाऊले मात्र तंबूत परतताना पाहायला मिळतोय. फॉल ऑफ द विकेट. येथून नथिंग टू लूज हा सामना आपण पाहू शकाल. खूप चांगलं क्रिकेट पहिल्या फेरीतील आपण बघितलं. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल आणि पहिला सामना त्यामधील आपण पाहणार आहोत. अष्टविनायक वड्रई विरुद्ध वीर-11 अंबातपाडा. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. या षटकातील चेंडू फेकले गेलेत ते म्हणजेच 5 शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि तदनंतर लगेचच आपण दुसऱ्या फेरीकडे वळतोय. शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकाल. मंकेश बॅटर 7व्या क्रमांकावरती बिलॉंग करताना पाहायला मिळतोय कुतळ संघाच्या माध्यमातून. गोलंदाज अश्विन यावेळेस पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी राहिली सातपाडीसी या संघाची आणि यावेळेस विजयावर शिक्कामोर्तब. झेल टिपला जाईल का? यस, हॅट्रिक टेकन. अप्रतिम झेल आपण पाहू शकाल या ठिकाणी परिपूर्ण करताना किरणजी बाबरे. खूप मोठा अनुभव आहे क्रिकेट खेळण्याचा आणि आज देखील मैदानाच्या आतमध्ये फिट अँड फाईन. उमर 55 की आणि दिल बचपन का असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की जेव्हा चेहऱ्यावरती डिंपल पडायचा तेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. आज चेहऱ्यावरती रिंकल